नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा मी स्वागत करते तुमच्या सर्वांचं। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं मोत्याचा हा तांब्या कसा बनवायचा ते बघा। आणि आता आपण पुढे बघणार आहे आपल्याला चौरंग बनवायचा आहे, त्याच्यावर आपण गुढी ठेवणार आहे। त्यासाठी तर बघा असे दोन पार्ट बनवावे लागणार आहे आपल्याला आणि मग ते असे एकमेकांवर ठेवून आणि मी त्याच्यामध्ये स्टफिंग पण करणार आहे। हा एक कार्डबोर्ड घेतला आहे मी, पुठ्ठा आहे, कडक आहे, त्याच मापाचं कापून घेतला आहे आणि बस असं ठेवून आणि मग साइडने आपल्याला हे सगळं पॅक करून घ्यायचं आहे। तर चला मग आपण सुरुवातीला बघू हा जो चौकोन आहे स्वस्तिकचा बघा तो कसा बनवायचा ते। आणि मग त्याच मापाचा मी हा एक प्लेन वाला चौकोन बनवून ठेवला आहे, तो सहज तुम्हाला बनवता येईल। फक्त मी हा बनवून दाखवणार आहे तुम्हाला। तर त्यासाठी मी हे लाल मोती आणि हे सफेद मोती वापरणार आहे। तर आपण आता सुरुवात करूया हे स्वस्तिक बनवायला। स्वस्तिकचा चौरंग बनवणार आहे आपण। तर सुरुवातीला आपण 4 मणी घेणार आहे, मोती घेणार आहे 4 सफेद रंगाचे। सोपं आहे हे स्वस्तिक बनवणं, व्यवस्थित बनवा तुम्ही, बघून बघून जमेल नक्कीच। बघा 4 मोती घ्यायचे आहे आणि ते नायलॉनच्या दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचे। आणि हा जो पहिल्या नंबरचा मोती आहे हा त्याच्यामध्ये दोरा घ्यायचा आणि एक चौकोन तयार करायचा त्याचा। बघा हा एक चौकोन तयार झाला। आता पुढे आपण एक लाल मोती ऍड करणार आहे त्याच्यामध्ये। तर सुरुवातीला 3 मोती घ्यायचे, सॉरी 2 मोती सफेद रंगाचे असणार आहे आणि त्यामध्ये एक मोती लाल रंगाचा, असे 3 मोती घ्यायचे आहे आपल्याला, कारण आपण मध्ये स्वस्तिक तयार करणार आहे लाल मोत्यांचं। बघा आता ह्या मोत्यातून दोरा निघाला आहे, तर त्याच मोत्यातून आपल्याला सुई मध्ये घ्यायची आहे आणि एक चौकोन तयार करायचा आहे। बघा हा दुसरा चौकोन तयार झाला। आता सुई फिरवून घ्यायची आणि पुढे काढून घ्यायची आहे। तुम्हाला चौरंग प्लेन बनवायचा असेल तरी प्लेन बनवू शकता, डिझाइन करायचे असेल तरी चालेल, स्वस्तिक बनवायचं असेल स्वस्तिक बनवा, तुमच्या मनाने तुम्ही कुठलीही डिझाइन करू शकता। बघा असे 2 चौकोन तयार झाले। आता आपल्याला सुरुवातीला एक सफेद रंगाचा मोती आणि मग हा लाल रंगाचा एक मोती आणि मग 2 सफेद रंगाचे, असे 3 मोती घ्यायचे आहे आणि या मोत्यातून तिसरा चौकोन तयार करायचा आहे। हा झाला तिसरा चौकोन। आता अशी आपण जसं इथे मध्ये वरती 2 लाल रंगाचे मोती लावले तसे आपल्याला 5 मोती लावायचे आहे, सॉरी 4 मोती लावायचे आहे आपल्याला। तर चला परत आपण सुई फिरवून ह्या मोत्यात काढून घेऊ। बघा परत 2 मोती घ्यायचे आहे सफेद रंगाचे आणि एक लाल मोती, परत एक चौकोन तयार करायचा। बघा हे झाले 3, एका रांगेत आले आहेत हे 3 मोती, हे 3 मोती एका रांगेत आले आहे। बघा आपल्याला अजून एक पुढे अजून एक लाल रंगाचा मोती ऍड करायचा आहे। आता परत एक लाल मोती घ्यायचा आणि मग 2 सफेद मोती घ्यायचे। हा झाला अजून एक चौकोन तयार। बघा असे 4 मोती लाल रंगाचे वरच्या लाईन मध्ये येणार आहे। आता पुढे आपण सुई काढून घेऊ।
आता 2 चौकोन आपल्याला सफेद रंगाचे बनवायचे आहे, तर आपण 3 मोती घ्यायचे सफेद रंगाचे आणि हा एक चौकोन तयार झाला बघा। आता याच्या पुढे अजून एक सफेद रंगाचा चौकोन येणार आहे। परत 3 मोती घ्यायचे आणि परत एक हा चौकोन तयार करून घ्यायचा। आता सुई पडत पुढे फिरवून पुढे काढून घ्यायची आहे। आता आपण परत पुढे एक मोती लाल रंगाचा घेणार आहे बघा। 2 मोती सफेद घेतले आणि एक लाल घेतला आणि इथून एक चौकोन तयार करायचा बघा। इथे 4 मोती घेतले आपण लाल रंगाचे आणि 2 सोडून परत एक लाल रंगाचा मोती घेतला। आता परत एक पुढे एक चौकोन बाकी आहे। बघा, जसं इथे शेवटला प्लेन चौकोन आहे सफेद रंगाचा, तसंच इथे पण एक चौकोन असणार आहे। हा झाला शेवटचा चौकोन तयार बघा। अशी सुरुवातीची पट्टी तयार होणार आहे। हे सगळे चौकोन 9 आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, हे टोटल 9 चौकोन आहेत। आता आपल्याला या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे। आपल्याला आता वरती स्वस्तिक सुरू करायचं आहे। आपण आता पुढच्या स्टेपला जाऊ बघ। आता 2 मोती आपल्याला सफेद रंगाचे आणि एक लाल मोती घ्यायचा आहे बघा। ह्या मोत्यातून दोरा निघाला आहे, त्या मोत्याच्या विरुद्ध बाजूने सुई मध्ये काढून घ्यायची आणि हा झाला असा चौकोन तयार। आता सुई फिरवून घ्यायची आणि हा जो लाल मोती आहे बघा, हा लाल मोती, त्या लाल मोत्यात सुई काढून घ्यायची पुढे बघा। आता इथे 2ही लालच मोती येणार आहे, तर 2 लाल मोती घ्यायचे बघा आणि ह्या मोत्यातून, उभ्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची आणि परत आडव्या मोत्यातूनही सुई पुढे काढून घ्यायची आहे। ओढताना असं घट्ट ओढून घ्यायचं आहे बघा। आता वरती ह्या लाल मण्यात सुई काढून घ्यायची आहे। आता पुढे 2 लालच मोती, 2 सफेदच मोती घ्यायचे आहे बघा। आता सुई फिरवून घ्यायची आणि ह्या सफेद मोत्यात काढून घ्यायची आहे। आता इथे एक आपल्याला लाल मोती घ्यायचा आणि एक सफेद मोती घ्यायचा आहे बघा। असे 2 मोती घ्यायचे आणि परत इथे चौकोन पूर्ण करायचा आहे बघा। हा झाला
आता इथे पूर्ण इथपर्यंत आपल्याला बघा, ह्या मोत्यापर्यंत आपल्याला लालच मोती वापरायचे आहे। तर मी ते घेते आणि तुम्हाला मग पुढची स्टेप सांगते। बघा, या मोत्यापर्यंत लालच मोती वापरायचे आहे। मी पूर्ण करून घेते आणि मग पुढची स्टेप तुम्हाला सांगते। बघा, या मोत्यापर्यंत मी सफेदच, या मोत्यापर्यंत लालच मोती वापरले आहे। बघा, असे 4 चौकोन तयार होतात लाल मोत्यांचे। आता पुढे 2च मोती वापरायचे आहे, ते सफेद रंगाचे असणार आहे। तर आपण ते घेतले आहे आणि हा जो शेवटचा चौकोन आहे तो पण आपण पूर्ण करून घेऊ। बघा, अशी ही झाली आपली दुसरी स्टेप तयार। बघा, आता सुई वरती काढून घ्यायची आहे ह्या सफेद मोत्यामध्ये। बघा, या मोत्यामध्ये आहे आपण। आता आपल्याला इथे पण सफेदच मोती घ्यायचे आहे, 3 मोती सफेद रंगाचे घ्यायचे आणि या मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आहे। बघा, मी असं उलट्या करून घेते कारण मी असं विणत जाते या पद्धतीने, त्यामुळे। तर बघा, आता सुई फिरवून ह्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे। बघा, आता पुढे आपल्याला इथे सफेद मोती लावायचे आहे। तर 2 सफेद मोती घ्यायचे आणि परत एक हा चौकोन तयार करून घ्यायचा। बघा, हा झाला। आता पुढे परत आपल्याला सफेदच मोती वापरायचे आहे। तर परत 2 मोती घ्यायचे आणि पुढे पण आपण असंच करून घ्यायचं आहे। बघा, इथपर्यंत आपण 2 सफेदच मोती वापरले। आता सुई पुढे काढून घ्यायची आहे आपल्याला ह्या लाल मोत्यामध्ये। बघा, आपण तिसऱ्या स्टेपला आहे आता। बघा, इथपर्यंत आपण हे सफेद मोती लावले। आता इथे आपल्याला रंग बदलायचा आहे, तर त्यासाठी एक लाल मोती आणि एक सफेद मोती घ्यायचा आहे। बघा, सुरुवातीला एक लाल, मग एक सफेद मोती, असे 2 मोती घेतले मी आणि मग हा झाला अजून एक चौकोन तयार। बघा, आता इथे सुई काढून घ्यायची आहे। इथे दोनही मोती लालच रंगाचे असणार आहे। मी सुई पुढे काढून घेते। बघा, 2 मोती लालच रंगाचे हे घेतले, 2 मोती लाल रंगाचे आणि मग इथून असा हा एक लाल रंगाचा चौकोन तयार होतो। बघ, हा झाला। बघा, असं ही स्वस्तिकची एक बाजू तयार होते आहे। बघा, अशी खालची पट्टी तयार होते आहे। बघा, जशी इथे ही तयार झाली आहे तशीच ही पण होते आहे। आता आपल्याला वरती करायची आहे, तर आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे। आता सुई फिरवून ह्या पुढच्या सफेद मोत्यात काढून घ्यायची आहे। पुढे आपल्याला सफेदच मोती घ्यायचे आहे। बघा, 2 सफेद रंगाचे मोती घ्यायचे आता सुई फिरवून पुढच्या मोत्यात काढून घ्यायचे आहे। आता इथे जशी आडवी लाईन तयार केली आहे, आता इथे उभी तयार होणार आहे। तर त्यासाठी आपण सुरुवातीला एक सफेद रंगाचा मोती घ्यायचा आणि त्यात एक लाल रंगाचा मोती, असे 2 मोती घ्यायचे आणि त्याचा चौकोन तयार करून घ्यायचा आहे। बघा, ही लाईन पुढे तयार होते आहे। आता सुई फिरवून घ्यायची आणि या मोत्यात सुई काढून घ्यायची।
पुढे लालच रंगाचे मोती घ्या 2 आणि हा इथला जो लाल चौकोन आहे स्वस्तिकची ही उभी लाईन तयार होणार आहे। आता इथे बघा ही इकडे आडवी झाली आहे, इथे उभी होणार आहे। आता ह्या लाल मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची। बघा या लाल मोत्यातून सुई काढून घेतली आपण वरती। आता इथे 2 सफेदच रंगाचे मोती घ्यायचे। हे घेतले 2 सफेद रंगाचे मोती आणि या मोत्यातून सुई वरच्या लाल मोत्यात काढून घ्यायची। ही झाली तिसरी स्टेप। आता सुई परत फिरवून ह्या सफेद रंगाच्या मोत्यात काढून घ्यायची। बघा आता मी त्याला परत उलट करते। आता इथे आपल्याला 3 मोती घ्यायचे आहे। त्यात 2 मोती सफेद असणार आहे आणि 1 मोती लाल असणार आहे, कारण आपल्याला इथे ही लाईन पूर्ण करायची आहे वरती, त्यासाठी। तर आपण 3 मोती घेतले आणि याच मोत्यातून सुई फिरवून घेतली आहे। बघा आता सुई फिरवून ह्या मोत्यात काढून घ्यायची आहे। बघा सुई फिरवून घेतली आहे मी या मोत्यामध्ये। आता आपल्याला 2 मोती लाल रंगाचे घ्यायचे आहे, 2 मोती लाल रंगाचे आणि बघा मी एक तुम्हाला सांगते, हे जे 4 चौकोन आपण बनवले आहे लाल रंगाचे, हे 4 चौकोन घ्यायचे आहे। इथे 4 चौकोन घेतले आहे, परत मग ह्या पण लाईन मध्ये 4 चौकोन उभे येणार आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी 4-4 चौकोन आपण घेतले आहे। त्यानुसार सोपं पडेल स्वस्तिक बनवण्यासाठी। आता हे आडवे 4 करून झाले आहे, आता उभे 4 करायचे आहे आपल्याला। आता चला आपण पुढे बघू। सुरुवातीला एक लाल रंगाचा मोती घ्यायचा आधी, लाल रंगाचा मोती एक घ्यायचा आणि एक सफेद रंगाचा मोती घ्यायचा। असे 2 मोती घ्यायचे आहे आपल्याला, कारण आता वरती एक आडवी पण लाईन तयार होणार आहे स्वस्तिकची, त्यासाठी। बघा आता सुई फिरवून पुढच्या मोत्यात काढून घ्या। आता पुढे एक मोती लाल रंगाचा आणि एक सफेद मोती, दोनही लाल रंगाचे मोती घ्यायचे आहे पुढे। बघा दोनही मोती लाल रंगाचे घेतले आहे मी। आता सुई फिरवून इकडे पुढे काढून घ्या। आता पुढे परत 2 लालच रंगाचे मोती घ्यायचे आहे। बघा हळूहळू स्वस्तिकला आकार येतोय। आता आपण पुढे सुई काढून घेऊ आणि पुढची स्टेप बघू। आता बघा इथे आपल्याला सुरुवातीला एक सफेद घ्यायचा, मग एक लाल मोती घ्यायचा, असंच आपल्याला 3 स्टेप करायचं आहे। सुरुवातीला एक सफेद, मग एक लाल, असे आपल्याला 3 चौकोन 3 स्टेप्स पर्यंत करायचे आहे। बघा इथे एक केला, इथे पण एक आणि इथे पण एक करायचा आहे। परत एक लाल, एक सफेद आणि या मोत्यातून बघा या मोत्यात काढून घ्यायची सुई। आता परत एक आपल्याला सेम तसंच करायचं आहे। परत एक सफेद रंगाचा मोती
आणि एक लाल रंगाचा मोती घ्यायचा। बघा या लाईन मध्ये हे असे मोती आले आहेत, 3 मोती। पुढे 2 सफेदच रंगाचे मोती घ्यायचे आहे। शेवटला करताना शेवटच्या बाजूला तिथे सफेदच रंगाचे मोती असणार आहे। बघा हे 2 मोती, ही लाईन सफेदच असणार आहे कॉर्नरला। आता आपण सुईवरती काढून घेऊ आणि या सफेद मोत्यात बघा हे स्वस्तिकची ही खालची बाजू, मग ही उभी बाजू। आता आपण मधला भाग तयार करणार आहे, मधली जी पट्टी आहे ती तयार करणार आहे। बघा आता मी परत असं फिरवून घेते। आता बघा 2 मोती सफेद रंगाचे घ्यायचे आहे आणि 1 मोती लाल रंगाचा घ्यायचा आहे, कारण आता इथे आपल्याला चौकोन तयार करायचा आहे लाल रंगाचा। त्यासाठी आपण लाल मोती घेतला आहे। बघा हा लाल मोती इथे बरोबर आला आहे। बघा आता सुई फिरवून ह्या लाल मोत्यात काढून घ्यायची आहे। बघा आता बघा मी तुम्हाला सांगते, आता इथे सगळे हे लाल मोती आहे। आता सगळे इथपर्यंत आपल्याला लालच मोती वापरायचे आहे। इथे 1 2 3 4 5 6 7 असे 7 चौकोन लालच मोत्यांचे तयार होणार आहे। तर सेम प्रोसेस आहे त्यामुळे मी दाखवत नाही, तुम्ही असेच लाल लाल मोती वापरा आणि लाल चौकोन तयार करा। इथपर्यंत मी ते पूर्ण करून घेते आणि मग आपण पुढची स्टेप बघू। बघा मी इथपर्यंत ही लाल मोत्यांची पट्टी तयार केली आहे। असं हे आपलं अर्ध स्वस्तिक तयार झालं आहे। बघा ही मधली लाईन आहे आणि ही उभी। आता वरती फक्त 2च स्टेप बाकी आहे आपल्या, म्हणजे अर्धच बाकी आहे। आता इथे शेवटी 2 मोती लावायचे आहे सफेदच रंगाचे, ते मी लावून घेते। बघा आता ह्या सफेद मोत्यात सुई काढून घ्यायची। आता पुढे आपल्याला 3 मोती सफेदच रंगाचे घ्यायचे आहे, कारण आता इथली ही लाईन जी आहे ती पूर्ण झालेली आहे लाल रंगाचे स्वस्तिकासाठीची। आता बघा इथे सफेदच मोती घ्यायचे आहे। आता सुई फिरवून इकडे काढून घ्यायची पुढे। बघा आता आपल्याला 2 स्टेपला सफेदच मोती वापरायचे आहे। इथे आपण सफेदच मोती वापरणार आहे त्यासाठी। तर आपण पुढे 2 मोती घेऊ सफेद रंगाचे आणि या सफेद मोत्यातून या लाल मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची। हा झाला एक चौकोन तयार सफेद रंगाचा। बघा आता परत 2 मोती सफेदच रंगाचे घ्यायचे आणि या लाल रंगाच्या मोत्यातून सुई मग या सफेद रंगाच्या मोत्यात वरती काढून घ्यायची। बघा आता पुढे आपण 1 मोती लाल रंगाचा घेणार आहे, म्हणजे एक चौकोन लाल रंगाचा तयार करायचा आहे त्यासाठी। बघा या मोत्यात सुई काढून घ्यायची पुढे। तर 1 मोती आपल्याला लाल रंगाचा घ्यायचा आणि 1 सफेद रंगाचा, असे 2 घ्यायचे, एक लाल आणि एक सफेद रंगाचा मोती। कारण आता इथे जशी मधली लाईन तयार झाली आहे वरती पण अशीच
तयार होणार आहे स्वस्तिकसाठी। बघा, आता ह्या मोत्यात सुई वरती काढून घ्या। आता दोनही लालच मोती घ्यायचे। बघा, आता पुढे आपण दोन मोती घेणार आहे सफेद रंगाचे। बघा, या मोत्यात सुई काढून घेतली आहे मी। आता आपल्याला पुढे सफेद रंगाचा चौकोन तयार करायचा आहे। या लाल मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची आणि या लाल मोत्यातून पुढे। आता ह्या सफेद मोत्यातून सुई वरती काढून घ्या आणि आता एक सफेद रंगाचा मोती आणि मग एक लाल रंगाचा मोती घ्यायचा। बघा, आता जशी ही आडवी लाईन तयार झाली खाली, ही उभी झाली। आता इथे वरच्या बाजूने पण एक उभी लाईन तयार होणार आहे स्वस्तिकची। आता सुई फिरवून इथे पुढे काढून घेऊ आपण। दोनही लालच मोती घ्यायचे आहे पुढे। हे दोन लाल मोती घेतले आणि या लाल मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आहे। बघा, आता इथे शेवटी बाजूला दोन सफेदच रंगाचे मोती घेणार आहे। बघा, शेप येतो आहे बघा, इकडनं असं इकडनं असं। आता वरती करणार आहे आपण। पुढे दोन मोती सफेदच रंगाचे घ्यायचे आहे। आता या सफेद मोत्यात पुढे सुई वरती काढून घ्यायची आणि मग आता आपण वरची स्टेप तयार करणार आहे। आता मी परत त्याला फिरवून घेते। आता दोन सफेद मोती आणि एक लाल मोती घ्यायचा आहे, कारण आता इथे आपल्याला लाल चौकोन तयार करायचे आहे त्याच्यासाठी इथे हा लाल मोती येणार आहे। त्यासाठी दोन मोती सफेद रंगाचे आणि एक मोती लाल रंगाचा। बघा, आता सुई फिरवून घ्यायची आणि या मोत्यात काढून घ्यायची आहे। आता पुढे आपण दोन सफेद मोती दोन लाल मोती घेणार आहे। बघा, इथे एक दोन, हा तिसरा चौकोन तयार होणार आहे। वरती फक्त एकच बाकी राहतो, कारण आपण चार चार मोत्यांचा चौकोन तयार करतो आहे। बघा, हा एक, हा दोन, हा तिसरा, वरती एक चौथा बाकी आहे। मग आपलं स्वस्तिक पूर्ण होणार आहे। आता पुढे दोन सफेदच मोती घ्यायचे आहे आणि हा इथला चौकोन पूर्ण करायचा। बघा, आता सुई पुढे काढून घ्यायची आहे आणि तिथे आपल्याला परत रंग बदलायचा आहे। लाल रंग घेणार आहे तिथे आपण। बघा, ही लाईन वरती जाणार आहे, ही लाईन, त्यासाठी आता पुढे एक मोती लाल घ्यायचा आणि एक सफेद घ्यायचा। हा झाला परत एक चौकोन तयार। आता सुई पुढे काढून घ्यायची आहे आपल्याला। ह्या लाल मोत्यातून वरच्या बाजूने सुई काढून घेतली।
आणि पुढे 2 लालच मोती घ्यायचे, कारण इथे ही पट्टी तयार होते आहे लाल मोत्यांची। स्वस्तिकाचा मधला भाग बघा असं झाला हा। आता सुई पुढे काढून घ्यायची आहे या सफेद मोत्यामध्ये। या आता बघा आता इथे आपल्याला वरती एक लाल रंगाची लाईन तयार करायची आहे। त्यासाठी एक सफेद मोती आणि एक लाल मोती असे 3 वेळेस करायचं आहे आपल्याला। जसं आपण खाली केलं होतं या स्टेपला त्याच प्रकारे इथेही करायचं आहे। तर 3 स्टेप 3 चौकोन आपल्याला असेच करायचे आहे। त्यात एक सफेद मोती आणि एक लाल मोती, एक सफेद मोती एक लाल मोती। बघा एक सफेद मोती घेतला, एक लाल मोती घेतला। आता परत एक लाल मोती, मग एक सफेद मोती, बघा। आता परत सुई फिरवून घ्यायची, या पुढच्या मोत्यात काढून घ्यायची आहे आणि तिथे पण सेम करायचं आहे आपल्याला। या सफेद मोत्यात आपण सुई काढून घ्यायची, तिथे पण एक सफेद रंगाचा मोती आणि एक लाल असे 2 मोती घ्यायचे। बघा इथपर्यंत आता तुम्ही सफेद लाईन करून घ्या। मी पण करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते। मी सफेदच मोती वापरायचे आहे वरती सगळे। बघा आपलं स्वस्तिक एकदम छान तयार झालेलं आहे। बघा तुम्हाला प्लेन वाटलं बनवायचं असेल तर प्लेन बनवा। बघा जसं मी हे बनवून घेतलं आहे। असे 2 पार्ट आपल्याला बनवायचे आहे। एका याच्यावर डिझाईन बनवा तुम्ही, एक प्लेन असू द्या। आणि बघा हे जे चौकोन आहे दोनही ते 9-9 चे चौकोन आहे। लांबी रुंदी 9 ची पट्टी आहे ही। हे पण 9 आहेत आणि हे पण 9 आहे। हे दोन्ही सारखे आहेत। आता पुढे आपल्याला फक्त काय करायचं आहे, हे एकमेकांवर ठेवायचे आहे आणि हे जे
हा जो पार्ट आहे तो आपल्याला मोत्यांनी पॅक करून घ्यायचा आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये हा पुष्ठा ठेवणार आहे, म्हणजे तो भाग कडक राहावा त्यासाठी। बघा व्यवस्थित असा कडक राहील तो। तुम्हाला नसेल करायचं तरी चालेल, तुम्ही असंच ठेवलं तरी चालेल। तर बघा हे 2 पार्ट बनवून ठेवा आणि मग ते जोडायचे कसे ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघू। मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवेल। त्याला ह्या चौकोनाला आपल्याला पाय पण बनवायचे आहे, आपण ते पण पुढच्या पार्ट मध्ये बघू। आणि इथे आपल्याला ही जी काठी बनवली आहे आपण गुढीसाठी ती पण आपल्याला इथे अटॅच करायची आहे, त्यासाठी आपण पुढच्याच पार्ट मध्ये बघूया हे कसं जोडायचं ते। तर भेटूया पुढच्या पार्ट मध्ये, तोपर्यंत बाय बाय।